डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454. राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहता शहरातील विविध नागरिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी वैभव लोंढे आणि उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदापाळ यांना निवेदन देण्यात आले. शहरातील सुलभ शौचालयाची दुरावस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आणि सार्वजनिक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. राहता शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मनसे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी वैभव लोंढे आणि उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदापाळ यांची भेट घेऊन शहरातील विविध भागातील नागरिकांच्या अडचणी मांडल्या. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की चितळी रोडवरील वीरभद्र व्यापारी संकुल, नगरपालिका व्यापूर संकुल तसेच संभाजी चौक व्यापारी पेठ परिसरात रिक्षा स्टँड असल्याने दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र या परिसरातील सुलभ शौचालयाची अवस्था अत्यंत खराब असून विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित शौचालयाचे तातडीने नूतनीकरण करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. याशिवाय संभाजी चौक आणि चितळी रोड परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली. वाढती वर्दळ आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेता ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले. तसेच शहरातील शनी मंदिर परिसरात दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक शतपावलीसाठी येतात. याच ठिकाणी भजनी मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रमही होत असतात. मात्र परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी 2 फोकस लॅम्प अथवा हायमॅक्स दिवे बसवण्याची मागणी करण्यात आली. या विविध मागण्यांसंदर्भात वीरभद्र मंदिर ट्रस्टचे विजय सदापाळ आणि साहेबराव निदान यांनाही मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, तालुकाध्यक्ष गणेश जाधव, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, विद्यार्थी सेना शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वागचौरे, राहता उप तालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे, राहता उपशहराध्यक्ष अजिंक्य गाडेकर, शहर संघटक ऋषिकेश साळवे, जिल्हा आघाडी राहता तालुका अध्यक्ष शर्मा मॅडम, विकी बेंद्रे, उपतालुकाध्यक्ष गौरव भालेराव, ऋषी दिवर, विभागाध्यक्ष प्रवीण आसने, शाळवीर शाखा अध्यक्ष किरण पगारे, अभिजित पोपळगड, साकोरी उप शहराध्यक्ष दत्ता खोसे, शिर्डी उपाध्यक्ष विजय जायभावे, तालुका संघटक अक्षय मुर्तडक, हरुण नालबंद, कमलाकर कुलकर्णी, राजू बोरावके, साईचरण तसेच चौकातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरीसह हे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. राहता शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत सुविधांचे प्रश्न प्रशासनाने प्राधान्याने सोडावे अशी अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून या मागण्यांवर प्रशासन कितपत आणि किती लवकर कार्यवाही करते याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. आता राहता मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलं, त्या निवेदनामार्फत नेमकं काय मागणी आहे आणि काय तुम्ही आवाहन केलं त्यांना? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुक्याच्या वतीने व शहराच्या वतीने आज मुख्याधिकारी नगरपालिका राहता या ठिकाणी यांना निवेदन दिलं. त्या निवेदनाचा जो मुद्दा होता तो म्हणजे ज्या राहता शहरामध्ये काही मूलभूत सुविधा आहे तर त्याचा त्या ठिकाणी अभाव होता आणि ते आम्ही निदर्शनास आणून दिलं मुख्याधिकारी यांना की जो संभाजी चौक आहे ते चितळे रोड संभाजी चौक तो एक मुख्य चौक आहे राहता शहरातील, परंतु त्या ठिकाणी काही एक वाहनाच्या धडकेने मोठा पोल होता लाईटचा, तो पडला, त्याला जवळ 7 ते 8 महिने झाले. परंतु कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं होतं की तो पोल आम्ही पुन्हा लावणार आहे. तो साईडला पडलेला पोल बरेच दिवस साईडला होता, त्याच्यानंतर तो तिथून गायब झाला आणि त्या पोलचं परत काही विषय कोणी घेतला नाही. आणि त्या ठिकाणी काय होतं की एक नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स आहे मोठं, वीरभद्र कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचं एक कॉम्प्लेक्स आहे
आणि गळवंती मार्गही तोच आहे की त्या गळवंती मार्गातून सगळ्या मिरवणुका असतील, धार्मिक उत्सव असतील तर वेशीतून निघून त्या मार्गे बाहेर संभाजी चौकातून बाहेर येतात. तर ती वर्दळीचं ठिकाण आहे. गुरुवारच्या दिवशी बरेचसे व्यापारी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी येतात. गणेशनगरला जाणाऱ्या रिक्षा, चितळीला जाणाऱ्या, जळगावला जाणाऱ्या ज्या रिक्षा आहेत तिथलं मुख्य स्टँड त्या ठिकाणी आहे. ते एकदम वर्दळीचं ठिकाण आणि त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर 7 नंतर ज्यावेळेस अंधार पडतो तिथं लाईटीचा अभाव आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं CCTV नाही आणि तो CCTV त्या ठिकाणी लावावा म्हणजे कुणी त्या ठिकाणी चेन स्नॅचिंगसारखे प्रकार किंवा गैरकृत्यासारखे प्रकार करणार नाहीत. तिसरी गोष्ट जी आम्ही तिथं म्हणजे त्यांच्या निदर्शनात आणून दिली की त्या ठिकाणी एक स्वच्छतागृह आहे, मोतारी आहे तिथं. तर त्या स्वच्छतागृहाचं इतकं दुर्लक्षित झालेलं आहे की त्या स्वच्छतागृहाचा एक घाण वास आजूबाजूच्या परिसरात पसरतो. तिथं व्यापारी लोक असतात, दुकानदार असतात किंवा खरेदी विक्रीसाठी म्हणजे आलेले लोक असतात. तर त्यांना तिथं त्या वासामुळे त्रास होतो. तर त्या ठिकाणी 2 टाईम चांगली स्वच्छता व्हावी आणि त्या स्वच्छतागृहाचं विस्तारीकरण करावं, रिनिव्हेशन करावं आणि त्या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा स्वच्छतागृहाचं तिथं म्हणजे उपाययोजना करावी. कारण काय सगळ्यात जास्त गैरसोय ही महिलांचीच होती आणि गुरुवारच्या दिवशी बाहेरून खेड्यापाड्यातून लोक त्या ठिकाणी येतात, म्हणजे रिक्षातून येतात, महिला येतात. तर त्यांना त्या ठिकाणी ते सोय चांगली होऊन जाईल, स्वच्छतेची सोय वगैरे चांगली होईल. तर यासाठी आम्ही CCTV कॅमेरा, त्याच्यानंतर लाईटीचा पूल, स्वच्छतागृह असे 4-5 मुद्दे जे नगरपालिकेला निदर्शनात आणून दिले आणि मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला इतकं सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हटले की 8 दिवसाच्या आत म्हणजे या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि आमच्याकडे आता स्वच्छतासाठी निधी पण आलेला आहे, तो आम्ही त्या ठिकाणी वापरू आणि लवकरात लवकर तुमच्या मागण्या पूर्ण करू. आता ज्या काही तुम्ही मागण्या मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहे निवेदनामार्फत आणि 8 दिवसाचं तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे. जर तुमच्या मागण्या जर लवकर त्या 8 दिवसात पूर्ण नाही आल्या तर पुढचं पाऊल काय असणार? पुढचा पाऊल आम्ही डायरेक्ट आंदोलन करणार नाही, आंदोलन देशात नाही. कारण की राहता शहरामध्ये महिलांसाठी कुठेही वॉशरूम नाही आणि बऱ्याचशा महिला राहतात. गुरुवारचा बाजार असतो, कुठं पण जातं नाही का ते. आणि संभाजी चौकातला जो वॉशरूम आहे तिथं एकदम म्हणजे महिलांसाठी कुठेही सोय नाही आणि पुरुषांसाठी पण कुठेही सोय नाही. एकदम थर्ड क्लास लेवलचं ते वॉशरूम झालेले. त्यासाठी आम्ही राहता नगरपालिकेच्या शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका व शहराच्या वतीने आम्ही आज वीरभद्र महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजय सदाफळ यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो. ते जे शनी मंदिर आहे राहत्या परिसरामध्ये, तर ते शनी मंदिर हे बरेच भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी रोज येत जात असतात. शनिवारी त्या ठिकाणी भरपूर भाविक दर्शनासाठी येतात. संध्याकाळी त्या ठिकाणी भजनी मंडळी वगैरे असतात, ते भजन वगैरे करत असतात. त्यानंतर रात्री 10-10:30पर्यंत ते मंदिर चालू असतं आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक त्या ठिकाणी रस्त्याने शतपावली करत असताना मंदिर परिसरामध्ये असलेले जे बेंच वगैरे आहे तिथे बसलेले असतात. सगळे महिलांचं वगैरे त्या ठिकाणी बरेच संख्येने तिथं वर्दळ असते. तसंच शनी जयंती किंवा शनी अमावस्या असली की त्या ठिकाणी मोठा भंडाऱ्याचा वगैरे असा कार्यक्रम असतो. परंतु जे आमच्या भाविकांच्या किंवा आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जे लक्षात आलं तो मुद्दा असा होता की त्या ठिकाणी उजेडाचा खूप मोठा अभाव आहे. तर त्या ठिकाणी मंदिर ट्रस्टने एखादा हायमॅक्स आणि 2-1 फोकस लॅम्प त्या ठिकाणी लावावे, म्हणजे जेणेकरून मंदिर म्हणजे गेटकडून मंदिराकडे येणाऱ्या दिशेने एक फोकस असावं आणि नवग्रह मंदिरापासून तर मुख्य मंदिराकडे एक फोकस असावा. त्यामुळे कसं तिथं उजेड राहील आणि महिला वगैरे सुरक्षित त्या ठिकाणी महिला सुरक्षिततेसाठी ते आवश्यक आहे. कारण काय होतं की जर संध्याकाळची रात्रीची वेळ असतात आणि कोणी नशाळी किंवा गैरकृत्य करणारी व्यक्ती त्या ठिकाणी आली तर त्या ठिकाणी काहीतरी अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून या अडचणी निर्माण न होण्याच्या आधीच आपण त्या ठिकाणी लाईट लावावा. आणि पावसाळ्याचे दिवस आहे तर जो मंदिर परिसर त्याच्यामध्ये थोडासा शेड वगैरे जरी मारला तर म्हणजे पावसाचे वगैरे काही कार्यक्रम वगैरे घ्यायचे असेल तर ते शेडच्या आतमध्ये ते घेऊ शकतात. तर त्या ठिकाणी शेड आणि लाईट या 2 आम्ही मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आम्ही आता तिथले जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांना निवेदन देणार आहोत. आज या ठिकाणी नवनिर्माण सेनेचे आमचे मित्र मोठे साहेब आणि त्यांचे परिवार या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे आणि त्यांनी एक चांगली मागणी या ठिकाणी केलेली की शनी मंदिरात तिथं अंधार राहतो, तिथे शेड नाही आहे. तर त्यात सांगायला काय
कामच आहे ते. आणि ते आम्ही त्याच्या कामाचे या विषय पण घेतलेला आहे. तिथे शनी मंदिरामध्ये आपण शेड पण बांधणार आहोत. लाईटची जी व्यवस्था आहे ते तुम्हाला उद्या परवापर्यंत लगेच लाईट या ठिकाणी लावली जाईल. असेच का आपण या ठिकाणी येऊन आमचं जे आम्हाला जी कामात सूचना केल्या वारंवार आपण असं येऊन आम्हाला सांगितलं, फोन जरी केला तरी कामं होत जातील. आणि भाविकांच्या सेवेमध्ये आपण चांगलं लक्ष देत आहेत त्याचाही आम्हाला आनंद आहे. आणि आपण चांगलं काम करतात, आमच्याकडूनही काम करून घ्या अशी मी विनंती करतो आणि थांबतो. हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील, तेही अत्याधुनिक मशीनद्वारे. छातीत दुखतंय का? थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का? अचानक घाम येतोय का? ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच. हृदयाच्या तपासण्यांसाठी 2D इको, ECG, सुरक्षित एन्जिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एन्जिओप्लास्टी व स्टेंट उपचार, अत्याधुनिक कॅथ लॅब, इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट्स उपलब्ध. अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कमी त्रास, कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा. 24 तास आपत्कालीन सेवा, ग्रामीण भागासाठी परवडणारे दर. हृदयाची काळजी आज घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो. संपर्क 75 59 24 31 14. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता.